टिश्यू याचं नाव आहे कार्पोरा कॅव्हर्नोसा आणि सर्क्युलर जे आहेत त्याला म्हणायचं कॉर्पोरा कॉन्जिओसा. ड्यू टू दिस टू टाइप्स ऑफ मसल्स द पेनिस इज इरेक्टाईल ॲट द टाइम ऑफ कॉप्युलेशन. हे काय आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स, कॉपर्स ग्लँड्स, लॉंगेस्ट प्रोस्टेट ग्लँड, अ पेअर ऑफ सेमिनल वेसिकल्स, लीफ लाईक स्ट्रक्चर, सेमिनल वेसिकल्स, अँड ड्यू टू दिस सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड, प्रोडक्शन ऑफ सीमेन. सीमेनमध्ये काय आहे तर फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन, प्रोस्टाग्लँडिन सारखे एन्झाईम्स आहेत. ड्यू टू दे आर व्हाईट मिल्की सिक्रिशन, लुब्रिकेटिंग एजंट्स आर प्रेझेंट ड्यू टू द सिक्रिशन ऑफ कॉपर्स ग्लँड. तर अँड त्याचं काम काय आहे तर त्याच्यामधून ह्या सिमेनमधून मिलियन्स ऑफ स्पर्म जे इथं टेस्टिसमध्ये तयार होतात ते. आता त्याचं पाथ पण आपल्याला बघायचं आहे. तो पाथ आपण नंतर बघू. इथून हा असा वासा डिफरेन्शिया इजॅक्युलेटरी डक्टमधून युरेथ्रा थ्रू बाहेर रिलीज केला जातो. हा पाथ आहे तो आपण पुढे बघूया. ओके. आता आपण काय बघणार आहे आता आपण पुढचा पार्ट बघूया. एलएस ऑफ टेस्टीज काय बघणार आहे आपण आता एलएस ऑफ टेस्टीज बघूया आपण आता. लॅटरल सेक्शन ऑफ टेस्टीज की जिथं एलएस ऑफ टेस्टीज की जिथं स्पर्म तयार होत आहेत आणि टेस्टेस्टेरॉन हा हार्मोन्स तयार होतो आहे ते आपण आता लॅटरल सेक्शनमध्ये बघूया. आपण आता इथं बघितलं हे काय आहे असं ओव्हल शेप हा टेस्टीज आहे. या टेस्टीजच्या वरती डोक्यावरती कॅपिटल सी शेपमध्ये हा इपिडिडायमिसचं कोटिंग आहे आणि हा इथून हे वरच्या बाजूला काय गेलेलं आहे इथं हा वरच्या बाजूला काय गेलेलं आहे कोणती ट्यूब गेलेली आहे डक्ट वासा डिफरन्शिया. हा काय आपण लॅटरल म्हणजे उभा छेद आहे. तर याच्यामध्ये टेस्टीज कशापासून बनलेला आहे बघा. हा टेस्टीज हा काय आहे इपिडिडायमिस आणि या इपिडिडायमिसमध्ये आपल्याला पुन्हा मी सांगते कॅप्यूट कॉर्पस आणि क्वाडा हे 3 पार्ट आहेत इपिडिडायमिसचे. कॅपिटल सी शेप कवरिंग ऑफ टेस्टीज. इथं हे स्क्रॉटम आहे. आपल्याला त्याच्याबद्दल आता काही स्क्रॉटमचं बघायचं नाही. फोल्ड अप स्किन. तर इथं आणखी एक इथं सांगायचं राहिलं हा टेस्टीजचं जे ओरिजिन आहे हे कुठलं ओरिजिन आहे एक्स्ट्रा ॲबडॉमिनल इन पोझिशन. टेस्टीजचं ओरिजिन कुठलं आहे एक्स्ट्रा ॲबडॉमिनल इन ओरिजिन. मोस्ट ऑफ हा पेल्विक रिजनच्या खाली असतो. टेस्टीज कुठे असतात पेल्विक रिजनच्या खाली. बिकॉज टेस्टीज रिक्वायर कूल टेम्परेचर मोर दॅन बॉडी टेम्परेचरपेक्षा टेस्टीजला लो टेम्परेचर हवं असतं आणि त्यामुळं दे आर प्रेझेंट बिलो द पेल्विक रिजन. पण सुरुवातीला जेव्हा हा टेस्टीज एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये मेलच्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये हा कुठे असतो ॲबडॉमिनल इन ओरिजिन. हा टेस्टीज कुठे असतो ॲबडॉमिनल इन ओरिजिन म्हणजे नियर अबाउट 7 मंथमध्ये जेव्हा ते बेबी असतं आईच्या गर्भामध्ये 7 मंथचं जेव्हा मेल बेबी असतं तेव्हा हा टेस्टीज ॲबडॉमिनमध्ये असतो. ॲबडॉमिनल इन ओरिजिन कशाने बांधलेला असतो थ्रू द इन्व्हायनल कॅनाल टेस्टीज आर ॲबडॉमिनल इन ओरिजिन. आणि जसं त्या मेल बेबीची वाढ होत जाईल ग्रोथ होत जाईल तसंच आफ्टर 7th 8th 9th मंथ कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा बेबीचा जन्म होतो तेव्हा आपण काय बघतो टेस्टीज आर एक्स्ट्रा ॲबडॉमिनल इन ओरिजिन. तेव्हा तर हा टेस्टीज ॲबडॉमिनच्या खाली येतो. पेल्विक रिजनच्या खाली त्याचं आपल्याला टेस्टीज दिसून येतात. आणि हे जे टेस्टीज आहेत किंगडम ॲनिमालिया मोस्ट ऑफ एग्ज लेईंग जे ॲनिमल्स आहेत ना एग्ज लेईंग ॲनिमल्स
याच्यामध्ये हा ॲबडॉमिनल इन ओरिजिन असतो आणि ह्युमनमध्ये हा एक्स्ट्रा ॲबडॉमिनल इन ओरिजिन आहे. हा टेस्टीज आहे. आपण एलएस ऑफ टेस्टीज बघतो आहे. टेस्टीज कशापासून बनलेलं आहे बघा. 200 to 300 लोब्युल्स. कशापासून बनलेलं आहे? 200 to 300 लोब्युल्स. म्हणजे इथे असे हे काय आहे? हा एक लोब आहे, हा एक लोब आहे, हा एक लोब आहे. असे 200 to 300 लोब्युल्स याच्यामध्ये असतात. अँड इन ईच लोब्युल, एका लोब्युलमध्ये, इन ईच लोब्युल 1 to 4 किती? 1 to 4 काय असतात? सेमिनिफेरस ट्युब्यूल असतात. सेमिनिफेरस ट्युब्यूल इन ईच लोब्यूल 1 to 4 सेमिनिफेरस ट्युब्यूल असतात. आणि हे सेमिनिफेरस ट्युब्यूल मी असं दाखवते, असं थोडंसं कॉइल्ड. 1 2 3 4 असं प्रत्येक लोब्यूलमध्ये 1 2 असतील, 3 असतील, 4 असतील. साधारण 1 ते 4 असे सेमिनिफेरस ट्युब्यूल त्याच्यामध्ये असतात. हे सेमिनिफेरस ट्युब्यूल कशाने बांधले जॉईन असतात? इथं रिटे टेस्टीज, ह्याला काय म्हणायचं इथं? हे काय आहेत? सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूल इथं कशाने जॉईन आहेत? रिटे टेस्टीज. आणि या रिटे टेस्टीजमधून नंतर ते कशाने जॉईन होतात? इथं वासा एफ्रन्शिया. कशाने जॉईन होतात? इथं फार नाही, अप टू 20. किती? अप टू 20 ट्युब्यूल्स अप टू 20 ट्युब्यूल्स वासा एफ्रन्शिया. हे काय आहेत? वासा एफ्रन्शिया. तर म्हणजे टेस्टीजचं स्ट्रक्चर कसं आहे? तर टेस्टीजमध्ये 200 to 300 लोब्युल्स आहेत. ईच लोब्युल्समध्ये 1 to 4 सेमिनिफेरस ट्युब्यूल आहेत. आणि हे सेमिनिफेरस ट्युब्यूल एकामध्ये 4 म्हणजे 3 चौक 12 म्हणजे जवळपास 1200 सेमिनिफेरस ट्युब्यूल आहेत. आणि हे सेमिनिफेरस ट्युब्यूल या रिटे टेस्टीजमध्ये एकत्र येतात. आणि या रिटे टेस्टीजमधून या कोणता रिजन आहे इपिडिडायमिसचा? हा कॉर्पस रिजनमध्ये जवळपास 20 ट्युब्यूल्स एकत्र येतात. आणि हे जे ट्युब्यूल्स आहेत त्याला काय म्हणायचं? वासा एफ्रन्शिया. हे वासा एफ्रन्शिया इथं येतात इपिडिडायमिसमधून. मग परत एक जी ट्यूब आहे त्याला आपण काय म्हणतो इथं? वास डेफ्रन्शिया. हे एलएस ऑफ टेस्टीज आहे. आता टेस्टीजमध्ये जर हा टेस्टीज आहे आणि ह्या टेस्टीजला इनकम्प्लीट म्हणजे कंप्लीट इथं पूर्ण झाले का होल किंवा सर्कल नाही, म्हणजे ह्याला काय म्हणायचं? इनकम्प्लीट कवरिंग. टेस्टीजला इनकम्प्लीट कवरिंग असेल तर त्याला म्हणायचं ट्युनिका व्हजायनॅलिस. इनकम्प्लीट कवरिंग ऑफ टेस्टीज इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हजायनॅलिस. आणि जर त्या टेस्टीजला कंप्लीट कवरिंग असेल तर त्याला म्हणायचं ट्युनिका अल्ब्युजिनिया. टेस्टीजला कंप्लीट कवरिंग असेल तर त्याला म्हणायचं ट्युनिका अल्ब्युजिनिया. टेस्टीजला इनकम्प्लीट कवरिंग असेल तर त्याला म्हणायचं ट्युनिका व्हजायनॅलिस. कंप्लीट कवरिंग ट्युनिका अल्ब्युजिनिया. आणि त्या कंप्लीट कवरिंगमध्ये त्या टेस्टीजला इनरमोस्ट कवरिंग एक आहे, इनरमोस्ट त्याला म्हणायचं ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. सो कंप्लीट कवरिंग इज कॉल्ड ॲज ट्युनिका अल्ब्युजिनिया आणि इनरमोस्ट कवरिंग ऑफ टेस्टीज इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. इनकम्प्लीट कवरिंगला काय म्हणायचं? ट्युनिका व्हजायनॅलिस. आणि हे कवरिंग जे आहे आणि नंतर इथं तो कशाने अटॅच असतो? स्क्रॉटमला. ग्युबर्नॅक्युलम. अ फोल्ड ऑफ स्किन टेस्टीज इज अटॅच टू द ग्युबर्नॅक्युलम. आपण आता बघतोय एलएस ऑफ टेस्टीज. पुन्हा एकदा सांगते, टेस्टीजमध्ये जवळपास 200 ते 300 असे लोब्युल्स आहेत. आणि प्रत्येक लोब्युल्समध्ये जवळपास 1 ते 4 असे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत. आणि या सेमिनिफेरस ट्युब्यूल्स
हे कशामध्ये ओपन होतात? रेटेटेस्टिसमध्ये ओपन होतात. हे रेटेटेस्टिस एकत्रित जवळपास 20 ट्युब्युल्स म्हणजे वासा एफरेन्शियामधून ह्या एपिडिडायमिसमध्ये ओपन होतात. दिस इज द पाथ फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्यूल, रेटेटेस्टिस, वासा एफरेन्शिया, एपिडिडायमिस, देन वास डेफरेन्शिया, असा त्याचा पाथ आहे. काय करतो पाथ, म्हणजे हा काम काय आहे त्या पाथचं? तर कॅरी ऑफ स्पर्म जे इथं तयार होतात सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये, ते आपण आता बघणार आहे. स्पर्म कसं तयार होतं आपण आता पुढचं. आणि काय तयार होतात बघा? टेस्टेस्टेरॉन हा हार्मोन तयार केला जातो. स्पर्म आणि टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन आणि स्पर्म म्हणजे हे गॅमेट हे तयार करण्याचं काम कुठं होतं? या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये होतं. आता आपल्याला बघायचं आहे म्हणजे आपण ह्या सेमिनिफेरसचं ट्रान्सवर्स सेक्शन, ट्रान्सवर्स म्हणजे आडवा छेद, या सेमिनिफेरस ट्युब्यूलचा आडवा छेद घेतल्यानंतर जे आपल्याला मिळतं त्याला आपण म्हणतो टीएस ऑफ टेस्टिस. पुस्तकामध्ये आपल्या अशी फिगर आहे बघा, टीएस ऑफ म्हणजे याचा आडवा छेद घेतल्यामुळे तो आपल्याला सर्क्युलर फॉर्ममध्ये मिळतो. पण ॲक्च्युली हा सेमिनिफेरस म्हणजे हा लोब्यूल, सपोज हा एक लोब्यूल आहे आपण तर घेतला तर त्याच्यामध्ये असे किती आहेत? 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. हा एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, हा एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. पण हा आपल्याला सर्क्युलर फॉर्ममध्ये जर आपण बघितला किती आहेत? 1 ते 1 2 3 म्हणजे हे आपण असं जर फिगर किंवा असं आपण कन्सिडर केलं हे अशा पद्धतीनं हा सेक्शन. कसंही करा तुम्ही, फक्त कन्सेप्ट आपल्या क्लिअर व्हायला पाहिजे. समजा हे आपण असं घेतलं, एक सेक्शन कट केला आहे सेमिनिफेरस ट्युब्यूलचा, तर आपल्याला ते कसं दिसेल? टीएस ऑफ टेस्टिस बघतोय आपण, हा एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. आता सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये इथे हे काय आहेत? क्यूब शेप. आपण टाईप्स ऑफ टिश्यूज बघितलेले आहेत ॲनिमल्समध्ये. हे क्यूब शेप क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम सेल्स. आता मी इथं मध्ये जागा सोडते आहे. क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल्स, क्युबॉइडल इपिथेलियल जर्मिनल सेल्स हे काय आहेत? हा एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, हा एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, हा एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. असे कमीत कमी 1 ते 4 आपण एक दाखवतोय पूर्ण. हा काय आहे? क्युबॉइडल क्यूब शेप आहेत म्हणून जर्मिनल इपिथेलियम किंवा इपिथेलियल सेल्स, क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम सेल्स. आणि मध्ये जी जागा सोडलेली आहे किंवा इंटरप्ट केलेलं आहे इथं पिरॅमिड शेप, पिरॅमिडच्या आकाराचे काय आहेत? हे पिरॅमिडच्या आकाराचे हे जे आहेत ह्याला म्हणायचं सर्टोली सेल्स, ह्याला म्हणायचं सर्टोली सेल्स. हा एक सेल आहे, सो सर्टोली सेल. आणि कसले तर सर्टोली सेल्स. आणि या क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम सेल्स या ठिकाणी, या क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम सेल्स इथेच बाय स्पर्मॅटोजिनेसिस प्रोसेस इथे स्पर्म तयार होतात. स्पर्मॅटोझोआ, स्पर्मॅटिड्स. बाय स्पर्मॅटोजिनेसिस प्रोसेसमध्ये या क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल्सच्याच ठिकाणी स्पर्म तयार होतात. आणि पुस्तकात फिगर बघा, इथं सर्टोली सेल्सच्या ठिकाणी इथं असे काही स्पर्म ह्याला अटॅच झालेले आहेत. म्हणजे स्पर्मॅटोजिनेसिस प्रोसेसमध्ये क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियममधून इथं स्पर्म तयार होतात आणि हे स्पर्म या सर्टोली सेल्सला इथं अटॅच होतात. कशासाठी अटॅच होतात? बिकॉज द सर्टोली सेल्स विच प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन, इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन. म्हणजे इथं बऱ्याच वेळा आपल्याला इथे स्पर्म अटॅच झालेले पुस्तकात बघायला मिळतात. म्हणजे क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल्स याचं काम काय आहे? प्रोडक्शन ऑफ स्पर्म. आणि त्याच्या मध्ये जे पिरॅमिडल सेल्स आहेत त्याला म्हणतो आहे सर्टोली सेल्स. आणि ह्या सर्टोली सेल्सचं काम काय आहे? इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन, पोषक तत्व किंवा पोषण आहार, पोसायचं काम करतात या स्पर्मला. आणि ह्या अशा 1 ते 4 हे जे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत यांच्या मध्ये म्हणजे इथं मध्ये अ ग्रुप ऑफ सेल्स, इथं काय आहेत मध्ये असे ग्रुप ऑफ सेल्स असे काही मध्ये असे ग्रुप ऑफ सेल्स आहेत. त्याला काय म्हणायचं? लेडिक सेल. त्याला काय म्हणायचं? लेडिक सेल्स. आणि त्याला दुसरं नाव आहे इंटरस्टिशियल सेल्स, लेडिक सेल्स ऑर इंटरस्टिशियल सेल्स. आणि हे लेडिक सेल्स यांचं काम काय आहे? प्रोडक्शन ऑफ टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स तयार करण्याचं काम लेडिक सेल्स करतात. म्हणजे इथे बघा, हा
टेस्टीज आहे, हा लोब्युल्स आहे. या लोब्युल्सच्या मध्ये 1 2 3 4 म्हणजे जवळपास 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्युल आहेत. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्येच बायक्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियमच्या मार्फत स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये स्पर्म तयार केले जातात आणि त्यांच्यामध्ये मध्ये ग्रुप ऑफ सेल जो आहे त्याला लेडिक सेल किंवा इंटरस्टिशियल सेल असं म्हणतात आणि त्यांच्यामार्फत टेस्टेस्टेरॉन हार्मोन तयार केले जातात. आणि सर्टोली सेल्सचं काम काय आहे तर तयार झालेल्या स्पर्मना न्यूट्रिशन देण्याचं काम करतात. तर इथं स्पर्म तयार केले जातात. आता पाथ काय आहे मार्ग, पाथ ऑफ स्पर्म पॅसेज, स्पर्म कसा ट्रॅव्हल केला जातो तर इथं स्पर्म तयार केला जातो. परत लेडिक सेलमार्फत टेस्टेस्टेरॉन हार्मोन रिलीज केले जातात. तर तयार झालेले स्पर्म आणि टेस्टेस्टेरॉन हार्मोन फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्यूल टू रिटे टेस्टीज टू वासा एफ्रेन्शिया टू इपिडिडायमिस टू वासा डेफरेन्शिया आणि वासा डेफरेन्शियाकडून इजॅक्युलेटरी डक्टकडून युरेथ्राकडे हा असा पास केला जातो आणि ॲट द टाईम ऑफ कॉप्युलेशन थ्रू द सिमेन द स्पर्म इज रिलीज्ड ॲट द टाईम ऑफ इंटरकोर्स. सो दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण आत्ता इथं काय काय बघितलं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेलची बघितलेली आहे. त्याचे हे इम्पॉर्टंट ऑर्गन्स, डक्ट आणि पाथ पण बघितलेलं आहे. LS ऑफ टेस्टीज आणि TS ऑफ टेस्टीज आपण बघितलेलं आहे. इथंपर्यंत आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये काही शंका असतील तर मला जरूर कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.